मित्रांनो नमस्कार. सध्या एफ-सी-आर-ए दुरुस्ती विधेयकावरून विरोधक मोठा गोंधळ घालताना आपल्याला दिसतायत. पण जरा विचार करा, परदेशातून भारतात पैसा येतोय, तर त्या पैशाचा हिशोब भारत सरकारने मागायचा नाही का? एफ-सी-आर-ए म्हणजे काय माहिती का? परदेशातून पैसा घेणाऱ्या ज्या एन-जी-ओ असतात किंवा स्वयंसेवी संस्था असतात, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा हा कायदा आहे. आता सरकारने या कायद्यात आणखी काही कडक तरतुदी केलेल्या आहेत आणि विरोधकांना नेमकं हेच खटकते मित्रांनो. या बिलातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय माहिती का? एखाद्या संस्थेचा एफ-सी-आर-ए परवाना रद्द झाला किंवा संस्थेने तो सरेंडर केला, तर परदेशी निधीतून उभी केलेली मालमत्ता सरकारच्या कारवाईच्या कक्षेत जाणार आहे. म्हणजे परदेशातून पैसा घ्यायचा, त्या पैशातून मालमत्ता उभी करायची आणि नंतर नियमांचं उल्लंघन देखील करायचं, तरीही सरकारने काहीच विचारायचं नाही. असंच विरोधकांचं म्हणणं आहे. मग असं कसं चालेल रे बाबांनो? सरकारचा साधा प्रश्न आहे, परदेशातून आलेला पैसा नेमका कुठे खर्च झाला? कोणत्या कामासाठी खर्च झाला? त्याचा हिशोब कुठे आहे? आणि एवढे साधे प्रश्न सरकारने विचारू नये का एखाद्या संस्थेला? तुम्ही भारतात काम करताय, तर तुम्हाला भारताच्या कायद्यांचं पालन देखील करावं लागणार आहे. पण याला काही विरोधकांचा विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे, की सरकारला याच्यामुळे जास्तीचे अधिकार मिळतील आणि विशेष माहिती काय, काही ख्रिश्चन मिशनरी संघटना आहेत, काही अल्पसंख्याक संघटना आहेत. त्यांनी मुळात या कायद्याला विरोध केलेला आहे. पण सरकारने स्पष्ट केलं आहे, की जर धार्मिक स्वरूपात निधी असेल, तर त्याला कुठलाही विरोध केला जाणार नाही. त्याच्या बाबतीत कुठलेही बदल केले जाणार नाहीत. मग प्रश्न असा आहे, की नियम पाळणाऱ्या संस्थांना घाबरण्याचं कारण काय? पैसा घ्या, पण त्याचा हिशोब तर द्या ना. समाजसेवेच्या नावाखाली पैसा घ्या, पण त्याचा हिशोब करा. तो कुठे वापरला हे स्पष्ट करा. देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न असतील, तर सरकार प्रश्न विचारणारच. सरकार कारवाई करणारच आणि का करू नये? आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एफ-सी-आर-ए परवाना वेळेवर नूतनीकरण केला नाही, तर त्याच्या परिणामांना या संबंधित संस्थांना सामोरं जावं लागणार आहे. म्हणजे नियम पाळायचे असतील तर कागदपत्र, हिशोब आणि निधीचा वापर व्यवस्थित ठेवावा लागणार आहे. आता विरोधक म्हणतात सरकार एन-जी-ओचा आवाज दाबतंय, पण सरकारचा प्रश्न अगदी सरळ आहे. देशात काम करायचं असेल तर देशाचे कायदे पाळावे लागतील की नाही? परदेशातून पैसा येतोय म्हणून त्याच्यावर कोणतेही नियंत्रण नसावं का? आणि जर पैसा खरंच समाज सेवेसाठीच वापरला जात असेल, तर पारदर्शकतेला विरोध का? म्हणून एफ-सी-आर-ए विधेयकाकडे राजकीय चष्म्यातून बघण्यापेक्षा एक साधी गोष्ट लक्षात घ्या. परदेशी पैसा भारतात येतोय, तर त्याचा हिशोबही भारतालाच मिळाला पाहिजे. देशाची सुरक्षा, पारदर्शकता आणि परदेशी निधीचा योग्य वापर या 3 गोष्टींसाठी सरकारने कडक नियम केले आहेत.